नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. चला तर मग पटकन सुरुवात करूया. ठरलं तर मागच्या आजच्या भागाला. अर्जुन लॅपटॉपवर सर्च करून बघत असतो जगातला सगळ्यात भारी बेस्ट बाबा कसं बनायचं ते. आणि त्या व्हिडिओमधून अर्जुनला बऱ्याच टिप्स मिळतात. म्हणजेच तुम्ही तुमच्या बायकोची खूप काळजी घेतली पाहिजे. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ तुम्ही तिला खाऊ घातले पाहिजे. बऱ्याच प्रकारच्या टिप्स जो पॉडकास्ट सांगणारा माणूस असतो तो सांगतो आणि अर्जुन सगळे पॉईंट नोट करून घेतो. म्हणजे तो विसरायला नको आणि सायलीची व्यवस्थित काळजी पण घेता आली पाहिजे. तर सायली अस्मिताकडे आलेली असते. आधी सचिनचा विषय काढते, पण अस्मिताचा काही मूड नसतो सचिनबद्दल बोलण्याचा. तेव्हा सायली तिच्या प्रेग्नन्सीबद्दल बोलते. अगं अस्मिता, मला कुठल्याच प्रकारचा वास सहन होत नाही आहे. असं तुला पण व्हायचं का? मला तर नाही आठवत. तू तर अगदी व्यवस्थित होती ना तेव्हा. तेव्हा अस्मिता पण सांगते, अगं मला पण व्हायचा त्रास, पण तुला जरा जास्तच होतोय. पण माझ्याकडे एक रामबाण उपाय होता. ते कपाट खोल आणि त्यामध्ये इनेलर आहे ते घे बरं. सायली कपाटातनं इनेलर काढते आणि अस्मिता तिला वास घेऊन बघायला लावते. सायली वास घेते, पण त्या वासाने सुद्धा तिला मळमळायला लागतं. तर नाही अस्मिता, मला याच्याने सुद्धा त्रास होतोय. तेव्हा अस्मिता तिला सांगते, अगं तुला फुलांचा वास आवडतो ना? मग आपल्या बगीच्यामध्ये जा आणि तुला ज्या फुलाचा वास आवडेल ते घेऊन बघ. तेव्हा सायली सांगते, मला जर कोणी बघितलं ना वास घेताना प्रत्येक झाडाचा, हसतील मला. त्याच वेळेला चैतन्याचा फोन येतो. तर सायली तिथून निघून जाते आणि चैतन्य कॅफेमध्ये बोलवतो अस्मिताला. चैतन्य आणि अस्मिता कॅफेमध्ये आलेले असतात. तेव्हा अस्मिता पण चैतन्याला सांगत असते, अरे चैतन्य, इथं आल्यानंतर मला छान वाटतंय रे. तर चैतन्य तिला सांगत असतो, बघितलं ना, छान वाटतंय ना तुला? मग असं रोज बाळ झोपल्यानंतर थोडा वेळ तू बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे तुला पण छान वाटेल. हे दोघं जेव्हा बोलत असतात त्याच वेळेला तिथे सचिन आलेला असतो आणि दोघांचा पण फोटो काढून घेतो. अर्जुन, तुला खूप पुरावे लागतात ना? हे बघ, कोर्टामध्ये सादर करतो मी तुझ्या बहिणीच्या अफेअरचे पुरावे. या बाबतीत तर कोर्ट याला काही शिक्षा देणार नाही, पण मला याला अद्दल घडवावी लागेल. त्या दोघांकडे जातो आणि चैतन्याला खूप मारतो. अस्मिता पण सांगत असते, अरे सचिन थांब, हे काय करतोय तू? तेव्हा सचिनही तिला सांगत असतो, तुझी हिंमत कशी झाली याच्याबरोबर बाहेर फिरण्याची? अशी मज्जा करता आली पाहिजे म्हणून तुला पोडगी हवी का? अस्मिताही त्याला सांगत असते, तू घरात तर घाणेरडे आरोप केलेस माझ्यावर, इथे तरी गप्प बस, चार चौघांमध्ये हसू करू नको. चैतन्य पण त्याला सांगत असतो, सचिन तू हे घाणेरडे आरोप करणं बंद कर आणि जो काही तमाशा घालतोय ना तेही बंद कर, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. तेवढेच सचिनचं लक्ष तिथेच एक कॅमेरा लावलेला असतं त्याच्याकडे जातं. बघून घेईल तुम्हाला, असं म्हणून तिथून निघून जातो. अस्मिता चैतन्याकडे माफी मागते. अरे चैतन्य सॉरी, मला वाटलं नव्हतं हा सचिन इतक्या खालच्या थराला जाईल. तेव्हा चैतन्य म्हणतो, यामध्ये तुझी काय चुकी आहे? तू सॉरी कशाला बोलते? सचिनला तर आपण अद्दल घडूच, पण ती कोर्टामध्ये. तर अस्मिता त्याला आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तर घरी अर्जुनने ते पॉडकास्ट बघितल्यानंतर सायलीला जे पदार्थ आवडतात ते सगळे ऑर्डर करून मागवलेले असतात आणि डायनिंग टेबलवर छान सजून ठेवतो. सायलीला खाली घेऊन येतो आणि तिला सांगतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, डायनिंग टेबलकडे अजिबात बघायचं नाही हां. तर सायली मुद्दाम बघते. तर अर्जुन असा आडवा होतो, अजिबात नाही बायको, सरप्राईज सांगितलं ना. तिला खाली आणल्यानंतर सरप्राईज, पण ते बघितल्यानंतर सायलीला तर अजून मळमळायला लागतं. अहो हे एवढं सगळं कशाला आणलं तुम्ही? हे बघून मला जास्त मळमळतं आहे. ती तिथून वॉशरूममध्ये निघून जाते. तर कल्पना काकूंना विचारतो, मम्मा माझं काही चुकलं का? मला तर सरप्राईज देऊन 100पैकी 100 मार्क्स पाहिजे होते, पण 0 भेटले ग. कल्पना काकूही सांगतात, अरे तुझं काही चुकलं नाही आहे, सध्या सायलीची अवस्था थोडी वेगळी आहे ना, म्हणून हा त्रास होतो तिला. तेव्हा अर्जुनही सांगतो, माझ्याकडनं पण जरा जास्तच झालं हो ना मम्मा. त्यानंतर कल्पना काकू विमलला काही 2-3 प्रकारच्या वस्तू आणायला लावतात, जसं काही लिंबाचं पाणी, वेलची, लवंग. त्या वासाने तरी तिला त्रास होणार नाही, पण सायली जेव्हा वास घेऊन बघते त्या वासाने सुद्धा तिला त्रास होतो. अहो आई, एवढा त्रास का होत असेल मला? कसलाच वास सहन नाही होते. कल्पना काकूही सांगतात, अगं होतो त्रास, पण तुला जरा जास्तच होतोय. त्यानंतर कल्पना काकूंना आठवतं की अर्जुनच्या वेळेला मला असाच त्रास व्हायचा, पण फुलांच्या वासाने माझा त्रास कमी व्हायचा. तर विमलला बागेत पाठवून फुलं मागून घेतात. फुलांचा वास घेतल्यानंतर सुद्धा सायलीला त्रास होतो. अहो आई नाही, मला याच्याने सुद्धा त्रास होतोय. मी आराम करण्यासाठी माझ्या रूममध्ये जाते. ती जाणार त्याच वेळेला अश्विनचा फोन येतो. प्रताप काका सांगतात, सायली तू आता फोनसुद्धा रिसीव करू नको, जाऊन आराम कर बरं.
तर सायली सांगते, अश्विन भाऊजींचा फोन आहे, म्हणजे महत्त्वाचं काहीतरी सांगत असतील ना. तर ती स्पीकर ऑन करते. अश्विनला तसं सांगते, अश्विन भाऊजी मी स्पीकर ऑन केला आहे, तुम्हाला काही सांगायचं असेल तर सगळे ऐकत आहे. तेव्हा अश्विन सगळ्यांनाच सांगतो, पूर्ण आजीसाठी सायकॅट्रिस्ट संध्याकाळी येणार आहे. त्यावेळेला सगळ्यांनाच घरी थांबावं लागेल, कारण पूर्ण आजीसाठी आता पुढची स्टेप घ्यावी लागेल. प्रताप काकाही विचारतात, अरे अश्विन, पण खरंच पुढच्या स्टेपची गरज आहे का? तेव्हा अश्विन सांगतो, आता डॉक्टर सांगताय म्हटल्यावर करावंच लागेल ना. तेव्हा सगळेच तयार होतात आणि त्याच वेळेला अस्मिता चैतन्याला घेऊन येते. मला या अवस्थेत बघून तर सगळेच खूप घाबरतात. अरे चैतन्य, तुझी अवस्था कोणी केली अशी? तर अस्मिता सांगते, सचिनने. तेव्हा अर्जुन तर खूप भडकतो, त्याला मारण्यासाठी जाणारच असतो. तेव्हा सायली त्याला थांबवते. अहो तुम्ही असं करू नका, तुम्ही गेलात ना तर तो त्याच गोष्टीचा फायदा उचलेल आणि पोलिसांना बोलून घेईल. तेव्हा अशी घाई करून चालणार नाही. तेव्हा कल्पना काकूही अर्जुनला सांगतात, हो अर्जुन, तू जाऊ नको, फक्त एवढंच बघ अस्मिताला लवकरात लवकर डिवोर्स कसा मिळेल तो. अर्जुनही तयार होतो. तर जेलमध्ये प्रियाला कॉन्स्टेबल सांगते, तुझा निरोप मी जेलर साहेबांना दिला. तुला जे काही घरच्यांना सांगायचं आहे ते एका पत्रामध्ये लिही आणि तू सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही ते पत्र पोच करतो. तेव्हा प्रिया पण कागद आणि पेन मागून घेते. मला कल्पना सुभेदारला पत्र लिहायचं आहे. त्या कॉन्स्टेबल कागद घ्यायला जातात. तेव्हा प्रिया स्वतःशीच म्हणते, आता ही गोष्ट जेव्हा कल्पीला कळेल ना तर ती नक्कीच मला बाहेर काढेल. बघितलं प्रेक्षकांनो, एवढी वाईट वेळ आली आहे तरीसुद्धा तिचं बोलणं काही सुधारलेलं नाही आहे. त्या कल्पना काकू तिला कामात येणारे त्यांनासुद्धा कल्पी म्हणते. विचित्र बाबा. असो, आपण पुढे बघूया. तर सायलीसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणलेल्याच असतात वास घेण्यासाठी. त्याच वेळेला प्रतिमा आत्यांचा फोन येतो. कल्पना काकूंना विचारतात, अगं सायलीची तब्येत आता बरी आहे ना? पण मला असं फोनवर बोलून तिचं अभिनंदन नाही करायचं आहे, तर घरी येऊन मी अभिनंदन करणार आहे तिचं. तेव्हा कल्पना काकूही सांगतात, हो प्रतिमा, तू नक्की घरी ये आणि सायलीची तब्येत कशी आहे तू स्वतःच बघ. तर अर्जुन कल्पना काकूंना सांगतो, मम्मा प्रतिमा आत्याला विचार ना, हे वासाबद्दल तिच्याकडे काही उपाय असेल ना. तर कल्पना काकू अर्जुनकडेच फोन देतात. तेव्हा अर्जुन विचारतो, सायलीला कुठल्याही वासाचा त्रास होतोय, त्यासाठी काय केलं पाहिजे? तेव्हा प्रतिमा आत्या हसायला लागतात. अस्मिता पण विचारते, अगं प्रतिमा आत्या तू हसते काय? तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात, अगं जेव्हा तन्वी होणार होती ना, मलासुद्धा बऱ्याच वस्तूंच्या वासाने त्रास व्हायचा. कल्पना तुला आठवत असेलच, जसा सायलीला त्रास होतोय ना तसाच मलासुद्धा व्हायचा. एक दिवस हे मला असंच फिरायला घेऊन गेले आणि कुठून तरी निशिगंधाच्या फुलांचा वास आला. त्या वासाने मला बरं वाटायला लागलं ग. मग काय, नेहमी आमचं घर निशिगंधांच्या फुलाने भरलेलं असायचं. कल्पना काकू म्हणतात, अगं हो प्रतिमा, तू जेव्हा इकडे यायची आम्ही सुद्धा निशिगंधाची फुलं आणूनच ठेवायचो. अर्जुनही म्हणतो, ठीक आहे मम्मा, मग मी पटकन निशिगंधाची फुलं घेऊन येतो, पण हे कुठे मिळणार? तर प्रतिमा आत्या सांगतात, तू विकत नको आणू, आपल्या बगीचेमध्ये आहेत, मी देते काढून तुला. अर्जुन फुलं घ्यायला निघून जातो. तर प्रताप काका सांगतात, हे अर्जुनचं बाळ आहे ना, सगळ्यांना खूप त्रास देणार आहे. हां, जन्माला येण्याच्या आधीच सगळ्यांना कामाला लावले त्याने. तर सायलीला पण हसू येत असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पूर्ण आजींना प्रियाचा फोटो दाखवला जातो. त्या तर प्रियाचा फोटो फेकूनच देता, या मुलीचा फोटो दाखवू नका मला, घाणेरडी मुलगी आहे ही. आणि सायलीसाठी अर्जुन निशिगंधाचे फुलं घेऊन येतो. त्या वासाने सायलीला बरं वाटतं. तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो की प्रतिमाच्या आणि सायलीच्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत, तेव्हा हे कसं झालं असेल? तर सायली पण विचार करत असते, खरंच माझ्या आणि प्रतिमा आत्यांच्या सगळ्या सवयी सारख्या कशा असतील? तर हा भाग इथेच संपतो. उद्या बघायला मिळेलच. नेमकं प्रियाचा फोटो बघितल्यानंतर पूर्ण आजी काय एवढ्या चिडल्या? तर उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.